₹1000 एकाला चाकूने भोसकावले। चाकू हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी। पुसद प्रतिनिधी। शहर पोलीस ठाण्याच्या 400 मीटर अंतरावर असलेल्या आरा मशीन समोर उसनवारीच्या ₹1000 वरून 2 गटात राडा झालाय। यामध्ये एकाला चाकूने भोसकावून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सोबतच 4 जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे। ही घटना दिनांक 9 मे रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी एका 17 वर्षीय विधी संघर्ष बालकासह शिवाजी वॉर्डातील देव दिलीप श्रीरामे वय वर्ष 19, दर्शन दिलीप श्रीरामे वय वर्ष 19, प्रेम दीपक हाके वय वर्ष 19, चारुतोष राठोड वय वर्ष 19 सर्व राहणार नाईक चौकात या 5 तरुणाविरोधात नवलबाबा वॉर्डात राहणारे शुभम सुरेश पवार वय वर्ष 31 यांनी फिर्यादी दिली असता दिनांक 10 मे रोजी रात्रीच्या दरम्यान विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत। सुमित सुरेश पवार वय वर्ष 27 असे चाकू हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे। तर नितीन तुंडलायत, नयन उर्फ मोनू, राहुल तुंडलायत व शुभम पवार असे जखमी झालेल्या चौघांची नाव आहेत। यातील नितीन तुंडलायत याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथे अधिक उपचाराकरिता रेफर करण्यात आले। शहर पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शुभमला 2 भाऊ असून तो मोठा व लहान भाऊ सुमित हा पुसद नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून नोकरी करत होता। घटनेच्या रात्री अंदाजे 8च्या दरम्यान वसंतराव नाईक चौक पुसद येथे नितीन तुंडलायत याच्या पैशाच्या देवाणघेवाणवरून देव याच्यासोबत किरकोळ वाद झाल्याचे कळत आहे। तेव्हा फिर्यादी शुभम हा नाईक चौकात गेला असता त्याचा वाद मिटला होता। त्यानंतर तो तेथून निघून गेला। त्यानंतर अंदाजे 8:30च्या दरम्यान फिर्यादीचा लहान भाऊ सुमित व मित्र नितीन याचे नवलबाबा वॉर्डातील नातेवाईक नयन उर्फ मोनू अमर तुंडलायत तसेच वॉर्डातील आदित्य सोनवाल, रोहन जाधव, राहुल जगदीश तुंडलायत असे आरा मशीन समोरील रोडवर लाईटच्या उजेडात बोलत उभे असताना तेथे 2 दुचाकीवर एका 17 वर्ष विधी संघर्ष बालकासह देव, दर्शन, प्रेम व फरार झालेला चारुतोष हे आले। तेव्हा त्याच्यापैकी देव दर्शन याच्या हातात चाकू होते। तेव्हा देव श्रीरामी याने मारा यांना सोडू नका असे म्हणाले। त्याने फिर्यादीचा भाऊ सुमित पवार याच्या पाठीत चाकू खुपसून वार करून जखमी केले। तेव्हा सुमित पवार प्रतिकार करत असता त्याला प्रणव गावंडे व प्रेम दीपक हाके यांनी पकडले। देव श्रीरामी याने चाकूने सपासप वार केले। त्याच वेळेस नितीन तुंडलायत हा त्याला वाचवायला गेला असता त्याला चारुतोष राठोड याने पकडून धरले। दर्शन श्रीरामी याने त्याच्या हातातील चाकूने नितीन तुंडलायत याच्या पाठीवर चाकूने खुपसून वार केले। तेव्हा फिर्यादी व नयन उर्फ मोनू असे त्यांना वाचवताना नयन उर्फ मोनू याने देव श्रीरामी यांच्या हातातील चाकू पकडून धरला असता त्याच्या हाताला जखम झाली आहे। तेव्हा झटापट होऊन फिर्यादी सुद्धा देव श्रीरामी याने त्याच्या हातातील चाकूने उजव्या डोळ्याजवळ मारून जखमी केले। फिर्यादी जवळच उभे असलेले त्याच्या वॉर्डातील आदित्य सोनवाल, रोहन जाधव, राहुल जगदीश तुंडलायत यांनी भांडून सोडवले असता राहुल तुंडलायत याला मार लागला। त्याने देव श्रीरामी याला पकडून ठेवले। गंभीर जखमी अवस्थेत असलेले सुमित पवार याला उचलून मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले। तसेच नितीन तुंडलायत याला उचलून पोलीस ठाण्यात आणले असता त्याला सुद्धा तात्काळ मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे उपचाराकरिता नेले। त्याला जास्त मार असल्याने डॉक्टरांनी नांदेड येथे रेफर केले। फिर्यादी व नयन उर्फ मोनू असे यांना सरकारी दवाखाना उपचाराकरिता दाखल केले। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।